नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या आई अन्नपूर्णा या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे बटाट्याचे पराठे म्हणजे आलू पराठे. आणि त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे भाजी बनवण्यासाठी वगैरे स्टफिंग असतं त्यासाठी मी ते तुम्हाला दाखवते. चला, इथे मी बटाटे उकडून छान बारीक मॅश करून घेतलेले आहेत. जिरं, मोहरी, हळद, मीठ, कोथिंबीर, आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि हिंग. आता इथे मी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं गॅसवरती आणि त्याच्यात आपण तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकून घ्यायचे, मोहरी टाकायचे. जसे आपले बटाटे असतील त्यानुसार आपण इथे फोडणीचं साहित्य घ्यायचं आहे. हळद टाकलेली आहे, तेलामध्येच हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. मीठ हे आपण चवीनुसार टाकायचं आहे. हे थोडं छान आपण आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आता हे छान आपण परतून घेऊ व्यवस्थित. किती छान मसाला दिसतोय पहा, बघू शकता. एकदम असं मिरचीचा ठेचा वगैरे बनवल्यासारखं छान वाटतंय. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, हिंग टाकायचं आहे. त्याच वेळी टाकायला हवं होतं, काय हरकत नाही. आत्ता आपल्या लक्षात आलं आपण टाकलेलं आहे हिंग. ते छान परतून घ्यायचं आणि जे बटाटे आपण मॅश करून घेतलेले बारीक करून ते याच्यामध्ये टाकून घेऊ. आपण भाजी जसं बनवतो ना बटाट्याचं तसंच. फरक फक्त एवढाच की आपण कढीपत्ता भाजीमध्ये टाकतो, कांदा, ज्याला टोमॅटो हवा असेल तर टोमॅटो टाकतो. पण आपण हे काही न टाकता हे नॉर्मल जे साहित्य आहेत. आता कढीपत्ता जर आपण टाकला पराठे बनवता वेळी आपण त्याचं काय होणार की त्या पराठ्यामध्ये गव्हाचं पीठ असतं आपण आणि पराठा लाटायला गेलो आपण तर तो आपला कढीपत्ता असा बाहेर येणार. हे नॉर्मल आपण असं भाजी बनवायची, छान परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि तयार आहे आपली ते भाजी म्हणजे सारण पराठ्याचं. ते छान एका वाटीमध्ये आपण काढून घेऊ. हे बटाटे जे ठेवले होते ना त्या वाटीमध्येच मी काढून घेतलेले आहे. इथे गव्हाचं पीठ मी ऑलरेडी मळून ठेवलं होतं साईडला, थोडंफार मुरण्यासाठी. चपातीचं आपण जसं ऑलरेडी मळून ठेवतो तसंच मळून ठेवायचं, पराठे आणखीन छान येतात. थोडं पीठ हाताला चिपकलेलं आहे ते मी काढून घेतलं आणि आता आपण पराठे तयार करायला घेऊ. तेलाचं थोडं बोट घ्यायचं आणि जसं आपण पुरणपोळी कशी लाटतो त्याच पद्धतीनं आपण गोळा वगैरे घेऊन त्याच्यामध्ये सारण भरायचं. आता इथे काय करायचं आहे, आपण चपाती लाटतो ना तसं लाटायची थोडीफार छोटी आणि अशी चपाती लाटून झाली की त्यामध्ये सारण भरायचं. आणि पुरणपोळीचा गोळा कसा आपण छान बनवतो तसं बनवायचं. भाजीचा एवढा छान वास येतो आहे ना, पराठ्याची काही गरजच नाही. चपात्या आणि भाजी असंच जरी खाल्ली तरी चालेल. पण आपण व्हिडिओ तर बनवत आहोत पराठ्याचा, मग पराठे बनवणं गरजेचं आहे. चला तर मग हे पहा, असं आपण एक छानसा मोदका टाईप गोळा बनवून घ्यायचा. उरलेलं पीठ इथे काढून ठेवायचं, नको असलेलं एक्स्ट्रा. कारण पोळी तुम्ही बघितली चपाती थोडी जास्त मोठीच वाटत होती, एवढी काय आपल्याला गव्हाच्या पिठाची गरज नाही. हाताने जरी तुम्ही तसं केलं पुरणपोळीसारखं तरी चालेल, पण मी आपलं दाखवलं तुम्हाला. असं सारण भरून झालं, छान गोळा बनवून झाला की आपण पराठे लाटायला घ्यायचा. एकदम पातळ नाही बनवायचं आहे आणि हलक्या हाताने लाटायचं. कारण का, मी तर बटाटा एकदम पूर्ण मॅश करून घेतलेला किसणीने, तरी पण एखादी गुठळी राहिली किंवा काय तर पराठा फुटण्याची शक्यता असते किंवा काय, तर हलक्या हाताने लाटून घ्यायचं आपण. सारण बाहेर येतं बटाटा वगैरे भाजी. तर अशा पद्धतीने छान लाटून घ्यायचा. इकडे फ्राय पॅन गरम करायला ठेवला होता, त्यामुळे आपण डायरेक्ट शेकायला टाकलेला आहे पराठा. अशाच पद्धतीने आपण बाकीचे पराठे बनवून घ्यायचे. आणि तिकडे पण पराठ्याकडे आपण लक्ष असलेलं पाहिजे, तोही बघायचा. अशा पद्धतीने सर्व पराठे आपण लाटून घेऊ. हे पहा, आणि इकडे आपला पराठा शेकलेला आहे चांगला. त्याला पलटी मारून तुमच्या गरजेनुसार तुम्हाला तूप हवं असेल, तेल हवं असेल तसे लावून पूर्ण छानपैकी एकदम दोन्ही साईडून छान भाजून घ्यायचा. हे पहा, इकडच्या साईडनं पण छान भाजलेलं आहे. कलर एवढा छान दिसत आहे ना, सुंदर एकदम. बघा,
आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे पराठे बनवून घ्यायचे. आणि तयार आहे आपला गरमागरम आलूचा पराठा, आलू पराठा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.